सर आज सभागृहात तुम्ही महत्त्वाचा प्रश्न एक घेतलाय ते म्हणजे एअर इंडिया क्रॅश जे झालं, काय नेमकं तुमचा प्रश्न होता? उत्तर सॅटिस्फॅक्टरी मला वाटत नाही की विमान अपघातासंदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये जे आज समजून घेण्याची इच्छा आहे किंबहुना हा अपघात कशामुळे घडला, या अपघातामागची कारणं काय आहेत, चौकशी निष्कर्ष काय आहेत, वृत्तपत्रामध्ये विशेषतः फॉरेन मीडियामध्ये जे काही उलटं सुलटं येतं त्याही बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. या सर्वावर प्रकाश टाकता आला पाहिजे आणि नेमकं चौकशीचं काय स्वरूप आहे आत्ताचं हे सगळं समजून घेण्याचा हा प्रश्न होता. आज माझाच नाही तर सभागृहामध्ये 15-16 प्रश्नापैकी 8 प्रश्न याच विषयावर होते, अपघातविषयी आणि त्याच्याशी संबंधित. त्यामुळे संसदेमध्ये राज्यसभेमध्ये आज वरच्या सभागृहामध्ये याच्यामध्ये विस्तृत चर्चा झाली. नायडूजींनी सुद्धा अतिशय चांगली विस्तारित उत्तरं याच्यामध्ये दिली. एक तर हा अपघात जो घडला, एकीकडे काही विदेशी मीडियाने पायलट्सवर खापर फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे की पायलट्समुळे सगळं घडतं आहे असं त्यातलं घडलेलं आहे. परंतु मला पहिलाच उत्तर त्यांना हे दिलं पाहिजे की असं चुकीचं आहे. पहिल्यांदा म्हणजे प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे आणि प्राथमिक अहवालामध्ये असं कुठेही पायलटवर दोष टाकलेला नाही, हा त्यातला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, जे संभाषण रेकॉर्ड केलं गेलं कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड CVRमध्ये जे संभाषण रेकॉर्ड केलं गेलं त्या रेकॉर्डिंगमध्ये असंच आलेलं आहे, म्हणजे अतिशय निधनापूर्वी ॲक्सिडेंट होण्यापूर्वीचे काही सेकंडच तो रेकॉर्डिंग आहे. आणि एक पायलट जो ज्युनियर आहे तो कॅप्टनला विचारतो की तुम्ही फ्युअलचं नॉब का बंद केलं. दुसरा कॅप्टन म्हणतो की मी बंद केलेलं नाही, मी असं कुठलंही केलेलं नाही असं त्यांनी लगेच सांगितलेलं. म्हणजे एक स्पष्ट झालं आहे की दोन्ही पायलट्सच्या संभाषणामध्ये त्यांनी स्वतःहून काही स्विच बंद केलं, फ्युअलचं स्विच ऑफ केलं असं काही घडलेलं नाही. हा त्यातला पहिला मुद्दा स्पष्ट झाला आहे. आता मग दुसरा मुद्दा काय राहतो, मग कशामुळे घडलं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 787चं जे ड्रीम लायनर विमान आहे ते हायली त्याचं जे कॉन्फिगरेशन आहे किंवा त्याची जी मेक आहे त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा भाग आहे. हे विमान चालतं आहे किंवा जे मॅन्युफॅक्चर केलं आहे त्याच्यामध्ये जनरल इलेक्ट्रिक, हनीवेल अशा नामांकित कंपन्या ज्या अमेरिकन कंपन्या आहेत त्यांचा सहभाग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. आता त्यांना कुठली क्लीन चिट अद्याप दिलेली नाही, किंबहुना त्यांच्यावरसुद्धा अद्याप कुठली चौकशी अद्याप झालेली नाही आहे. तर आमचं म्हणणं आहे की जे काही मॅन्युफॅक्चरिंगच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या कंपनीज आहेत ज्याचा सहभाग आहे त्यांनासुद्धा विचारणा करण्यात आली पाहिजे की नेमकं हे तुमचं इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे, जर स्विच ऑफ केलेलं नाही तर मग स्विच ऑफ झालं कसं, मग ते काही इलेक्ट्रॉनिक फेलियर आहे का. जो एकमेव प्रवासी जो वाचला त्या अपघातामध्ये त्याचं स्टेटमेंट आहे, हे विमान क्रॅश होण्याच्या काही मिनटापूर्वी, काही सेकंदापूर्वी तिथे लाईट फ्लिकर झाले, म्हणजे लाईट बंद चालू होत होते. म्हणजे जे एकदा आपण पाहतो एखादा बल्ब उडतो किंवा एखादं लाईट ज्याला आपण म्हणू की फ्लिकरिंग होतं किंवा शॉर्ट सर्किट होतं तर लाईट्स असे बंद चालू शेवटी होत राहतात. तर इथे ते घडलेलं आहे. याचा अर्थ मग इलेक्ट्रिकल फेलियर आहे का, कशामुळे लाईट्स असे ऑफ ऑन होत होते, इलेक्ट्रिकल फेलियर आहे का, मेकॅनिकल फेलियर आहे का, इंजिनिअरिंग काही प्रॉब्लेम आहे का, असा तो विषय आहे. काही महिने आज सभागृहाच्या उत्तरामध्ये अजून एक बाब समोर आलेली आहे. काही महिन्यापूर्वी या विमानामध्ये टेक्निकल डिफेक्ट आला होता, तो अशा स्वरूपाचा काहीतरी होता. हा जरा एक भाग. दुसरं जी माहिती समोर आलेली आहे की जपानमध्ये सुद्धा 787 ड्रीम लायनर याचा स्विच ऑफ करण्याचा प्रकार घडला. आता त्यावेळेस विमान जमिनीवर होतं त्यामुळे अपघात काही उडताना झालेला नाही, जमिनीवरच ते बंद झालं. ते सुद्धा नंतर कशामुळे झालं हे अद्याप तिथे चौकशीनंतर ते स्पष्ट झालेलं आहे की ते आपोआप म्हणजे ते बंद झालं, म्हणजे फ्युअल जो नॉब आहे, स्विच आहे ते बंद झालं. त्यामुळे असं एक प्रकरण याच्या अगोदर 787वर झालेलं आहे. त्यामुळे 787 संदर्भामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्स अद्यापही सुटलेले नाहीत. त्याचा परिणाम हा आहे का असा त्यातून प्रश्न समोर आलेला आहे. सर यामध्ये एक मुद्दा असा आहे की वेस्टर्न कंट्रीज खास करून वैमानिकाचा दोष असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. यामधून ह्या कंपन्यांना वाचवायचं आहे की त्यांना. असं आहे की सांगणं कठीण आहे. मी म्हणतो ना की हा अंतिम अहवाल नाही आहे, हा प्रिलिमिनरी रिपोर्ट प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे, त्यात असा काही उल्लेख नाही आहे. परंतु मग फॉरेन मीडिया ही खापर पायलट्सवर फोडते आहे, हे उचित नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण संभाषण स्पष्ट होत आहे, संभाषणामध्ये काही कोणी स्विच बंद केलं आहे असं नाही आहे. दोघांनी एकमेकाशी बोलताना जे काही संभाषण आलं आहे
ते टेप झालेलं आहे, रेकॉर्डेड झालेलं आहे. आणि जो माणूस मरताना खोटं बोललं का मी बंद केलं नाही, मला मुक केलं, खोटं कशाला बोलायला तो. त्यामुळे हे सगळं चुकीचं आलेलं आहे. जे मीडियामध्ये अनफॉर्च्युनेटली काही सेक्शनमध्ये जे दाखवलं जातं आहे किंवा छापलं जातं आहे ही वस्तुस्थिती नाही आहे. तर मग सर पैसा बोलताय असं जेव्हा येतं तर बोईंग जे आहे त्याला कुठे ना कुठे वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येक जागी असं कुठे दिसून येत आहे. दुर्दैवाने जे काही घडलेलं आहे ते 787 संदर्भात 737 आणि 787 या 2 प्रकारच्या विमानामध्ये जे बोईंग मॅन्युफॅक्चर करतं त्या संदर्भातच अपघात किंवा अपघाताशी काही संबंधित घटना तिथे घडत आहेत हे वास्तव आहे. जगभरात घडत आहे, फक्त भारतात असा विषय नाही आहे. जपानमध्ये झालं, आपल्याकडे झालं, अनेक ठिकाणीसुद्धा मागचे इन्सिडेंट्स काही आहेत. तर मला वाटतं की हे सगळे विषय लाईटली घेऊन चालणार नाहीत. आणि ज्यावेळेस यांनी काही इन्स्ट्रक्शन्स पास ऑन केल्या अपघातानंतरसुद्धा त्याच्यामुळे ज्या आज उत्तरामध्ये आलेलं आहे की सगळ्या कंपनीजनी पाहणी केली, चेक केलं आपल्या फ्युअल नॉबमध्ये, त्याच्यामध्ये 31 पैकी 8 विमानामध्ये काहीतरी डिफेक्ट निघाले. आता ते मायनर काय मेजर होते मला माहीत नाही आहे, पण ते नंतर रेक्टिफाय करून त्यांना ऑपरेशनमध्ये पुन्हा आणलेलं आहे. आणि 3 विमानं अजूनही अंडर रिपेअर आहेत. 3 विमानं हे आजच्या उत्तरात आलेलं आहे त्यांच्या. त्यामुळे ॲडवायझरी इश्यू केल्यानंतरसुद्धा 31 पैकी 8 विमानं डिफेक्टिव्ह काही प्रमाणात निघाली. ते मायनर डिफेक्ट आहे, मेजर माहीत नाही, पण त्यांनी ते रिपेअर करून मग वापरात घेतलेली आहे. याचा अर्थ काही ना काही प्रॉब्लेम होताच. काय वाटतं की बोईंगची जी डिमरादर कंपनीची विमानं आहे त्या विमानावर इंडिया वास्तू किंवा बाकीचे आता लोक विमान प्रवासासंदर्भामध्ये साशंक आहेत. लोकांच्या मनामध्ये मोठी भीती आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण झालीच आहे ना. रोज आता ही घटना घडल्यानंतर मागच्या 15-20 दिवसामध्ये अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्या, अनेक फ्लाईट्स रद्द झाल्या, लाँग टर्म म्हणजे फॉरेन कंट्रीज राहणाऱ्या फ्लाईट्स रद्द झाल्या, डायव्हर्ट झाल्या. देशात डोमेस्टिक फ्लाईट्ससुद्धा 1-2 ठिकाणी काही झालेलं आहे. तर लोकांना भीतीच धडकी बसली आहे. का नागपूरलासुद्धा विमान उतरता आलं नाही, टेकऑफ झालं वगैरे अमुक तमुक. तर रोज विमानाशी संबंधित रोज काही ना काही घटना घडत आहेत हे वास्तव आहे. त्यातला डिफेक्ट काय हा भाग वेगळा, पण रोज काही ना काही 15 दिवसात घडतं आहे. त्यामुळे एकदम असं काय झालं की हे होतं आहे. तेव्हा लोकांना भीती बसलेली आहे की विमान जायचं की नाही, विशेषतः एअर इंडियानं जायचं की नाही, विशेषतः बोईंगनी जायचं की नाही, असं लोकांच्या मनामध्ये आहे. अचानक तुम्ही मार्ग इंडिगोचा तिकट रश वाढला इंडिगोला जायला लोकांचा. म्हणजे लोकांना एक फक्त हा एअर इंडियाचा विषय नाही आहे, टाटाच्या क्रेडिबिलिटीवर सुद्धा विश्वास निर्माण झालाच आहे. लोक घाबरत आहेत. काय वाटतं सर, लोकांची जर भीती दूर करायची असेल, तर बोईंग डिमराजर जे विमान आहे डिमराजर ते बंद करण्याची आवश्यकता असं वाटतं नाही. असं मी काय सांगणार नाही, कारण हा सगळा हायली टेक्निकल मुद्दा आहे. पण जे काय घडत आहे ते 737 आणि 787 या संबंधातल्याच विमानावर घडतं आहे हे वास्तव आहे. दोन्ही सभागृहामध्ये कुठे ना कुठे क्लॅशेस दिसताना बघितलं. विरोधक हे खूप ठाम आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन ऑपरेशन सिंदूरवर जाऊन वक्तव्य असं की सगळ्याच गोष्टीवर काही पंतप्रधानांनी उत्तर द्यावं असं अपेक्षित नाही आहे. देशाचे सक्षम गृहमंत्री आहेत, त्याकरता डिफेन्स मंत्री आहेत, संरक्षण मंत्री आहेत. त्यामुळे कोणी ना कोणी जबाबदार उत्तर देईलच ना असं काही. आणि मोदी साहेबसुद्धा अनेक वेळा सभागृहाच्या महत्त्वाच्या विषयात ते स्वतः त्यांनी उत्तरं दिलेलीच आहेत. त्यामुळे मुद्दा असा आहे. पण उलट सरकारच्या वतीने सुरुवातीलाच हे बाब मांडल्या गेले की ऑपरेशन सिंदूर आणि पहलगामचं जो प्रकरण आहे ह्याच्यावर आम्ही चर्चा आम्हाला करायची आहे. हे सरकारनेच मांडलेलं आहे. म्हणजे ह्यांनी मागणी करायच्या अगोदरच सरकारने मांडलेलं आहे. त्यामुळे सरकार कुठे काय नाही म्हणतं याच्यावर. मुद्दा फक्त एवढाच आहे की विरोधी पक्षाला आता काहीतरी हाऊस पहिला दिवस आहे आणि त्या पहिल्या दिवसाला मग सरकारला मोकळं कसं सोडायचं आपण. पण पॉलिटिकल चाललेलं राजकीय हा स्टंटबाजी आहे असं माझं मत आहे. राहुल गांधी म्हणतात की विरोधी पक्ष पद माझ्याकडे आहे, पण मला सभागृह सतत 2 मिनिटं देखील बोलू दिले जात नाही आहे. सत्ताधारी आम्हाला ज्या पद्धतीनं आमचा संपूर्ण आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, सत्ताधारी आपल्या बहुमताच्या जोरावरती विरोधकांना दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतं की हे काही वस्तुस्थिती नाही आहे. सभागृहामध्ये कामकाज झालं पाहिजे, एक रिझनेबल आणि मिनिंगफुल चर्चा झाली पाहिजे आणि राज्य आणि देशाच्या महत्त्वाच्या विषयावर सभागृहामध्ये सदस्यांची मतं आणि त्यातून जे कामकाज पुढे नेणं आवश्यक आहे. कारण ह्या एकेका प्रश्नाला खूप वेळ द्यावा लागतो. सरकारला खूप खर्च, संसदीय विभागालासुद्धा खूप खर्च आहे, याच्यामध्ये एक्सपेन्सिव्ह आहे. प्रश्नाला उत्तर तयार करणं, लोकांना कळवणं, त्याच्यावर सगळं जे काही पुढची प्रक्रिया आहे
तर असं सोपं काम नाही की प्रश्न विचारला आणि उत्तर सरळ असं नाही, त्यात बरंचसं मेहनत त्याच्या मागे आहे. त्यामुळे कोणालाही सभागृहाचं कामकाज असं वाया जावं असं कोणालाही वाटत नाही. राज्याचे काही प्रश्न आहेत, त्यात एअरलाईन्स बद्दल एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आहे. हनी ट्रॅप. एअरलाईन्स बद्दल तुर्कीकडे या सगळ्या याचं कॉन्ट्रॅक्ट होतं मेंटेनन्सचं असं सांगण्यात येतं, आणि आपला जेव्हा तणाव निर्माण झाला ऑपरेशन सिंधूर दरम्यान तुर्कीय कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं. त्यांच्याकडनं काही हातपात करण्यात आलाय का, किंवा विमान लॉक करण्यात आलेत का, असं काय प्रश्न? सांगणं कठीण आहे इतक्या लवकर. निष्कर्ष अजून कदाचित 60 महिने अजून लागू शकतात या गोष्टीला. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण अहवाल हातात येत नाही तोपर्यंत कोणावरही दोष ठेवणं बरोबर नाही आहे. परंतु अनेक गोष्टी आहेत, इंटरनॅशनल फॅक्टर असू शकतात, हे का घडलं आहे, पण निष्पाप लोकांचा बळी गेला हे दुर्दैवी बाब आहे. सर, राज्यामध्ये हनी ट्रॅपचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर चर्चेला जातोय. संजय राऊत दिवसेंदिवस वारंवार आरोप करतायत की 4 तरुण खासदार याच्यामध्ये आहेत, 15 आमदारांचा समावेश आहे, काही मंत्री आहेत. त्याची सगळी सूत्र जी आहेत ती जामनेरमधून हलत होती, आणि तुमच्याच पक्षाचे नेते गिरीश महाजनांचा फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी लोढांचा उल्लेख केला, त्यांच्यावरती हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांनी थेट भाजपचं कनेक्शन सांगितलेलं आहे. खरंच याच्यामध्ये सत्यता आहे का, किंवा काय तथ्य आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला हा काही विषय सांगता येणार नाही, कारण की चर्चेचा विषय आहे, पण त्यात काही वास्तव आल्याशिवाय बोलण्यात अर्थ नाही आहे. अनेक आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण सत्य काय त्याच्यामध्ये माहीत नाही. सर, आपण मुख्यमंत्री होता, सर आपण मुख्यमंत्री होता, आपल्या कार्यकाळ आम्ही बघितला आहे. पण आत्ताचा जो कार्यकाळ आहे, एकीकडे आमदार निवासामध्ये ज्या पद्धतीचे मारहाण होते, त्यानंतर सभागृहाच्या परिसरामध्ये मारहाण होते, त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीनं एका छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केलं, हे काय सुरू आहे राज्यामध्ये? कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर इतक्या या सगळ्या 4 प्रसंगाच्या माध्यमातून निष्कर्ष काढणं फार चुकीचं होणार आहे. राज्य हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तमपणे काम करत आहे. राज्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोन ठेवून विकसित भारताची कल्पना जी आहे ती विकसित महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये लागू करून महाराष्ट्र अधिकाधिक गतिमान विकासाकडे राज्य गेलं पाहिजे. राज्यामध्ये गुंतवणूक आली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, आणि मोदी साहेबांची जी कल्पना आहे ती कल्पना डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह काम व्हावं हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. ही 4 आयसोलेटेड इन्सिडेंट्स म्हणजे राज्यात असं घडलं असं म्हणता येणार नाही, पण हे 4 इन्सिडेंट्स दुर्दैवी आहेत. लोकप्रतिनिधी याच्यामध्ये असणं अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि त्यामुळे आमची विनंती सर्व राजकीय पक्षांना जरूर राहणार आहे की आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये मुद्द्यावर चर्चा करू, पण मुद्द्यावर येऊन विषय न्यायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांची बदनामी आहे. राजकीय लोकांच्याबद्दल मोठे गैरसमज त्याच्यामध्ये बदनामी होऊ लागलेली आहे. आणि म्हणून म्हणतो आहे की तुम्ही सर्वांनीच मिळून राज्यकर्त्यांची किंवा राज्याची असो किंवा राजकीय लोकांची असो, ते कुठल्याही पक्षात असो, अशा पद्धतीने मारहाण, अशा पद्धतीची वर्तणूक ही अशोभनीय आहे. अशा गोष्टीला निश्चितच आळा घालायची गरज आहे. कृषी मंत्री तुम्ही मुख्यमंत्री झाले, कृषी मंत्री विधान भवनामध्ये पत्ते खेळतात, त्याचे व्हिडिओ समोर आहेत, त्याचं त्यांना स्पष्टीकरण देता येत नाही. सांगतात की युट्यूबवरती व्हिडिओ होता, माझ्या फोनमध्ये कोणीतरी ते डाउनलोड केलं होतं, आणि त्याच्यानंतर कोणी त्यांचा निषेध व्यक्त करायला गेलेल्या लोकांना मारहाण केली जाते. मी कृषी मंत्र्यांच्या वर्तणुकीचं किंवा तिच्या स्टेटमेंटचं समर्थन अजिबात करणार नाही. एक जबाबदार मंत्री या नात्याने अशा पद्धतीच्या उत्तराने लोकांचं समाधान होणार नाही. वास्तव काय आहे काय नाही हा विषय नाही, परसेप्शनचा विषय असू शकतो, परंतु अशा पद्धतीने त्याला समर्थन देणं किंवा अशा प्रकारची वर्तणूक सभागृहामध्ये किंवा बाहेर ही लोक स्वीकारणार नाहीत. सर, विधान भवनामध्ये आता पाहिलं अशा पद्धतीने मारामाऱ्या झाल्या, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे खपवून घेतलं जाणार नाही. मात्र हे सगळे मंत्री आहेत की ज्यांच्या घरात एवढे मोठे पैसे दिसतात, बॅगा दिसतात, लोकांना कुठेतरी यामुळं प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या मताने यांना निवडून दिलंय, तर ही सत्तेची मस्ती म्हणायची? नो कमेंट. मला काही हा काय प्रकार आहे त्यांनाच विचारा. एक इन्सिडेंट तुम्ही बघितलं तर तुमचेच अलायन्स पार्टनर्स जे आहेत त्यांच्या लीडर्सची संबंधित आहे. तुम्ही याला कसं बघतात? कारण की एका ठिकाणी पैसे मिळतात, मग एका ठिकाणी जे आहे तिथे MLA हॉस्टेलमध्ये जाऊन मारहाण करतात, मग एक विधान भवनात मारहाण होते प्रिमाइसेसमध्ये, आणि काल ज्या प्रकाराने त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मारहाण. त्यामुळे मुद्दे संपले की गुद्दे सुरू होतात असं दिसतं. आणि ही लागण सगळीकडे झाली आहे, फक्त काय सत्ताधारी पक्षातच नाही,
ही लगन जो पकडा गया वही चोर आहे, असंच आपली परिस्थिती आहे. माघारी काय चाललं आहे, कुठे काय काय होतं हे सर्व श्रुत आहे. तर मला वाटतं मी खरं सांगू का, सामान्य माणसाला याच्यामध्ये काही रस नाही आहे. म्हणजे देशातल्या असो किंवा कुठल्या राज्यातला असो, सामान्य माणसाला काही घेणं देणं नाही आहे सगळ्या गोष्टीशी, आणि त्याला चीड आहे सामान्य माणसाला या गोष्टीशी. पण सर अशा पद्धतीने जर आमदार मंत्री मारामाऱ्या करत असेल ती कशी गुंतवणूक होईल? महाराष्ट्र हे प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून ओळखलं आणि जातं. काय आज आता message आपण दिल्लीमध्ये म्हणतात तुम्ही आमच्यासारखे झाले का? बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक बोलतात. म्हणू शकतील का? म्हणू का नाही? त्यांनी म्हणणारच. ज्यावेळेस अशा गोष्टी घडतात त्यावेळेस लोकांना वाटतं की आमच्यात तुमच्यात काय फरक आहे. मग सर 3 भाषी रूलवरती तुमचं काय नेमकं टेक आहे? कारण की आपण बघतो की प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता इन्सिडेंट बाहेर येतं. लोकल ट्रेन्स पासून ते रस्त्यांवर जे आहे हिंदी मराठी हा जो मेस आहे. मला वाटतं आपण हा प्रश्न खूप खल झालेला आहे, खूप चर्चा झालेली आहे, वादविवादही खूप झालेले आहे. माझं व्यक्तिगत मत, मी पक्ष म्हणून म्हणत नाही, लोकांना जे पाहिजे ती भाषा शिकू द्यावी, लोकांना जी भाषा शिकायची त्यांना शिकू द्यावी, असं माझं मत आहे. सुप्रीम कोर्टानं आज एका सुनावणीमध्ये जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पत्नीच्या विरोधामध्ये ईडीची केस जी दाखल करण्यात आलेली होती त्यावरती ईडीला सुनावलेलं आहे की तुम्ही ईडीचा उपयोग जो आहे तो राजकीय कारणासाठी का करताय. त्याचा अनुभव आम्हाला महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, आम्हाला तोंड उघडायला लावू नका. ईडीचा उपयोग जो आहे तो राजकारणासाठी होऊ नये. तर तुम्हाला असंच वाटतं का की सुप्रीम कोर्टाने जी टिप्पणी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये ईडीचा वापर जो आहे तो राजकीय कारणासाठी करण्यात आला, विशेषतः तुमच्यावरती सुद्धा आरोप झाले किंवा ज्यावेळेस तुम्ही पक्षांतर केलं काही चौकशा किंवा यावरती सुद्धा त्यावेळेस तुमच्यावरती टीका. माझ्यावर ईडीचा काही प्रयोग नाही आणि ईडीशी माझा काही संबंध नाही, ईडीचे नाही सीडीचाही नाही, त्यामुळे तसा काही विषय नाही आहे. परंतु जनरलाइज असं स्टेटमेंट करता येणार नाही आपल्याला की हे असं घडतं आणि माझ्या पक्षांतराचा आणि ईडीचा अमुक त्याचा काही संबंध नाही आहे. माझा संबंध प्युअरली राजकीय डिसिजन आहे, माझा पॉलिटिकल डिसिजन आहे. मला वाटलं मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी माझी गरज राहिलेली नाही असं मला वाटत होतं. म्हणजे मग ठीक आहे, आपली गरज नाही तर आपण दुसऱ्या पक्षात जाऊन आपला प्रयत्न करावा. सर मुंबई रेल्वे ब्लास्टमध्ये आज 12 जे आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. तुम्ही याला कसं हे बघतात? आय थिंक तुमच्या आजूबाजू चीफ मिनिस्टेरियल 2007 मधली घटना होती ती. तेव्हा विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. असं आहे की खालच्या कोर्टाने ह्याच्यामध्ये काही लोकांना जन्मठेप केली होती आणि काही लोकांना मृत्यूदंड दिला होता खालच्या कोर्टाने. तेच वरील कोर्टाने त्यांचे काही पुरावे नसतील किंवा काही जे काही असेल, मी जजमेंट काही पाहिलेलं नाही आहे, पण त्या लोकांना पुरावा अभावी म्हणतात की त्यांना निर्दोष केल्याची माहिती आहे. असं ही घटना फार सिरियस आहे. ब्लास्ट झाला, ब्लास्ट झाला तर कोणी केला हा विषय राहतोच अनुत्तरित. मुद्दा असा आहे, ब्लास्ट झाले आणि लोक मृत्युमुखी पडले त्या ब्लास्टमध्ये, त्यामुळे ही घटना गंभीरच आहे. पण आता सोडून दिलं याचा अर्थ मग दोषी कोण हे प्रश्न येतात ना शेवटी. त्यामुळे तर सरकारने जजमेंटची स्टडी करावं आणि सरकारला वाटलं तर अपीलमध्ये निर्णय सरकारने घ्या. सर याच्यावरून राजकारण सुरू झालं. ते म्हणतात की त्या काळातल्या सरकारने याचा योग्य प्रकारे तपास केला नाही. तपास सरकार करत नसतं, तपास पोलीस यंत्रणा तीच करत असते. सरकार गृहमंत्री काही तपासामध्ये जातो आणि तपास स्वतः करतो असा विषयच नाही आहे. जो निष्कर्ष डिपार्टमेंटनी काढला असेल, पोलीस SIT होती, त्याच्यामध्ये सेंट्रल एजन्सीज असतील, जे कोणी या सगळ्या चौकशीमध्ये होते त्यांनी सगळं पुरावा अंतिम सर्व केला असेल ना. त्यामुळे शेवटी आता आता खालच्या कोर्टाने जेव्हा सजा देते वरचं कोर्ट त्याला ॲग्री करत नाही, यात मतांतर असू शकतं. पण मुद्दा एवढाच आहे, माणसं मेली, ब्लास्ट झाला, मग जबाबदार कोण हा विषय अनुत्तरित राहतो शेवटी. पोलिसांच्या तपासामध्ये त्रुटी राहिली असं वाटतं. मला काही असं आय विल नॉट जम्प टू कन्क्लुजन्स. सर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंनी एक वक्तव्य केलं तेव्हा त्यांना अटक करण्याचा प्रकार समोर आला होता. त्याच्यामध्ये समरी रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये काही आढळलेलं नाही. तर ही कारवाई द्वेषापोटी होती का असं म्हणता येईल का? अनेक कारवाया कशापोटी होतात हे तुम्ही मंत्रिमंडळात होता त्यावर. मंत्रिमंडळात होता अर्थात प्रत्येक निर्णयामध्ये काही मंत्रिमंडळ नसतं. उद्धव ठाकरे आणि भाजपचं अलीकडे बरीच चर्चा सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी विधानसभेच्या लॉबीमध्ये खुले ऑफर दिली की तुम्ही आमच्याकडे या. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली अशी सुद्धा चर्चा आहे. नाही, भेट नाही झाली. एकाच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमात दोघं होते, हा त्यातला योगायोग म्हणावा लागेल. तेव्हा अशी काही भेट झाली पाहिजे. भेटायचं झालं तर खुल्या भेटायला लपून भेटायचं काय, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे नाही असं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही या, तर चांगली गोष्ट आहे, आली तर चांगलीच गोष्ट आहे.
आणि प्रताप सरनाईक बोलतात की पॉलिटिक्स मध्ये कोण शत्रू नसतो, म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र- राजकारणामध्ये आजचा शत्रू उद्याचा मित्र होतो आणि उद्याचा मित्र परवा शत्रू होऊ शकतो, काही होऊ शकतं. त्यामुळे राजकारण असं परमनंट काहीच नसतं. शिंदे आणि उद्धव ठाकरे हे मी अनेक वर्षाच्या अनुभवातून शिकलो आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी वाव आहे. हां? शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी वाव आहे असं याचा अर्थ आहे. आता उद्धव ठाकरेंच्या मनात काय आणि शिंदेच्या मनात काय हे मला माहीत नाही. राज आणि उद्धव एकत्र आल्यानं काही परिणाम होईल असं वाटतं? असे त्यांना एकत्र येणं क्रमप्राप्तच होतं की दोघांनाही आपलं राजकीय फ्युचर जर सिक्युअर करायचं असेल तर एकत्र आलं तर त्याची वोट बँक तेवढी सिक्युअर होईल, हे त्यांचा कदाचित निष्कर्ष असेल, म्हणून तर ते पाऊल उचललेलं आहे. राजकीयदृष्ट्या ते येणं हा काहीतरी त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भागच असणार ना. असं आहे की आज हेचं मान्य करावं लागेल की उद्धव ठाकरेंच्या ह्या सगळ्या राजकीय जे पक्ष तुटले आणि विभक्त झाले, मग ते सेना असो किंवा अन्य पक्षामध्ये जे काही फाटाफूट झाले, राष्ट्रवादी असो, तर शेवटी दोघांचा वोट शेअर, वोट बँक थोडी कमी जास्त झालेलीच आहे. तर उद्धव ठाकरेंचं पुढचं अस्तित्व, राज ठाकरे यांचं अस्तित्व हे त्यांना निश्चित वाटत असेल की आमचा पक्ष शेवटी सिक्युअर करायचा असेल तर दोघांनी एकत्र आला, मर्जर दोघांनी केलं किंवा जे काही त्यांना अपेक्षित आहे, युती करा, मर्जर करा, जे करायचं असेल तर त्यातून त्यांचे जे काही आज वोट बँक आहे ती कदाचित अजून मजबूत होईल असा त्यांचा निष्कर्ष असू शकतो. दोन्ही एक पवार माहिती- पण एकत्र येण्याची जी आहे ती शक्यता कुठे दिसून येते. अजित पवार यांनी आपल्या पक्षात आमदारांना विचारलं की आपण एकत्र यावं का, तर पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स मिळाला. तुम्ही जे आता सांगितलं तसंच तो उत्तर आमदारांनी दिलं की ऑन ग्राउंड नाही तर डिव्हिजन होत आहे, लोक कन्फ्युज आहेत जे मतदार आहेत, म्हणून एकत्र येणं हे बेटर आहे. तर एक्सेप्ट करणार नाही, का? पण ते लपून काहीच नाहीत ना. ते दोघं एकमेकांना भेटत राहतात. पवारसाहेबांना अजित पवार भेटतात, अजित पवार भेटतात, अजित पवारांना पवारसाहेब भेटतात आणि मग ते म्हणतात आमचे पर्सनल संबंध आहेतच, असं काही त्याच्या म्हणजे असं एवढं ओपन आहे. त्याच्यामुळे आता लोकांच्या मनात काही शंका नाहीच आहे ना. लोकांना माहिती आहे की शेवटी आज ना उद्या कधीतरी एकत्र येतील असं वाटतं लोकांना. सर, नवीन जी माहिती मिळते जे सरकार पडलं त्याच्यामध्ये असे दावे केले जात आहेत की हनी ट्रॅप करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 15 आमदारांना अडकवलं गेलं आणि 4 खासदारांना देखील अडकवलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. आता अशा पद्धतीने सरकार पाडली जात आहेत का, याच्यामध्ये काही षडयंत्र होऊ शकतं का? कारण सरकार कोणाचं नाही, असं आहे की एखादी घटना घडली असेल म्हणून तो ट्रॅप यशस्वी झाला असेल. म्हणजे सरकार पाडण्याकरता ट्रॅप कोणी घालते असं मी म्हणणार नाही, परंतु ट्रॅप ज्यावेळेस होतो त्यावेळेस एखादी गोष्ट घडत असेल तर ट्रॅप झाला असेल तो. त्याचे परिणाम काय होतात ते पुढे बघायचं आहे. सर, एक हिंदी में आज जो आपने सवाल खड़ा किया सेशन में, वहीं पे मोहन नायडू इन्होंने जवाब दिया और इसका पूरा देश इंतजार कर रहा था आखिरकार ये प्लेन क्रैश क्यों हुआ, कौन इसके पीछे कल्प्रिट था या कौन रिस्पॉन्सिबल। पूरा देश और दुनिया जानना चाहती है कि ये जो एयर इंडिया का क्रैश हुआ है बोइंग का ड्रीम लाइनर 787, उसके पीछे क्या इशू है जिसके वजह से प्लेन क्रैश हुआ, इस लोग जानना चाहते हैं। लोगों में घबराहट है, पैसेंजर्स में घबराहट है, लोग ड्रीम लाइनर से ट्रैवल करने में डरते हैं, एयर इंडिया की फ़्लाइट लेने में 10 बार सोच रहे हैं। तो बहुत मानसिक रूप से लोगों में असुरक्षित की भावना लोगों के दिमाग में है। अब सवाल ऐसा है कि जब दोनों पायलट्स के संभाषण की टेप जब वहाँ पर कॉकपिट वॉइस रिकॉर्डर से जब मालूम निकली है, तो दोनों पायलट एक दूसरे से बात करते हुए, एक पायलट दूसरे को पूछ रहा है कि भाई तूने ये फ्यूल नॉब क्यों बंद कर दिया, तो दूसरा कहता है कि मैंने तो बिल्कुल बंद नहीं किया है। तो इसमें झूठ तो हो नहीं सकता कि जो आदमी मौत के सामने है, कुछ मिनट में उनको पता है कि हम लोग मरने वाले हैं, तो क्या वो झूठ बोलेंगे क्या? तो दैट इज़ रूल्ड आउट। तो सवाल ये है कि फिर ये नॉब अपने आप बंद हुआ क्या? अब लोग जानते कि 787 ड्रीम लाइनर, इसकी जो अंतर्गत रचना है, जो कंस्ट्रक्ट किया गया है, इसमें इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स, इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स बहुत ज़्यादा पैमाने पर है। तो क्या ये इलेक्ट्रिकल फेलियर है क्या? जो पैसेंजर वहाँ पर जो सुरक्षित एक बच गया, ओनली लोन सर्वाइवर एक है, उसने अपने स्टेटमेंट में कहा है कि लाइट्स फ्लिकर हो रही थी, जैसे एक शॉर्ट सर्किट होता है, लाइट बंद चालू हो जाती है और आखिरी में बल्ब उड़ जाता है, तो फ्लिकर हो रही थी। इसका मतलब कोई इलेक्ट्रिकल इशू है क्या? जनरल इलेक्ट्रिक इसमें इन्वॉल्व है, फिर हनीवेल नाम का एक कंपनी है, वो इसमें कंस्ट्रक्शन में इन्वॉल्व, इलेक्ट्रॉनिक्स में इन्वॉल्व है। तो इनसे भी पूछताछ होने के बाद पता चलेगा। अब तो सिर्फ प्राथमिक या प्रिलिमिनरी रिपोर्ट आई है, जब अंतिम अहवाल कुछ महीने के बाद आएगा तो मेरे ख्याल से काफ़ी हद तक चीज़ें स्पष्ट हो जाएगी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.